भजती कन्हैया तेरी आरती, सारा संसार करेगा हाथ जोड़ के। क्षमा तेरी आरती कन्हैया तेरी आरती, सारा संसार करेगा हाथ जोड़ के। सिर पर सोना मुकुट विराजे, सिर पर सोना मुकुट विराजे, गल वैजयंती माला साले, गल वैजयंती माला साले। और फूलनी के हार हो, और फूलन के हार करेगा हाथ जोड़ के। क्षमा तेरी आरती कन्हैया तेरी आरती, सारा संसार करेगा हाथ जोड़ के। ब्रह्मादिक तेरी यश गावे, ब्रह्मादिक तेरी यश गावे, नारद शारद ध्यान लगावे, नारद शारद ध्यान लगावे, और करे जय जयकार हो, और कर जय जयकार करेगा हाथ जोड़ के। क्षमा तेरी श्री राधा जय हो। प्रेम सहित जो आरती गावे, प्रेम सहित जो आरती गावे, श्री राधा माधव पद पावे, श्री राधा माधव पद पावे, वाणी सुयश अपार हो, वाणी अपार करेगा हाथ जोड़ के। क्षमा तेरी आरती कन्हैया तेरी आरती, सारा संसार करेगा हाथ जोड़ के। क्षमा तेरी आरती कन्हैया तेरी आरती, सारा संसार करेगा हाथ जोड़ के। ओ सारा संसार करेगा हाथ जोड़ के। सारा करेगा हाथ जोड़ के। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम जगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवन भवानी चैतन्यमाला कपालकाय कपालमाला शरीकरा दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय कालिंदटांगल वंदित चरण रोणाडवाय द्रौपदी देवी आनंद भोजन भावे भावे नमः नमः तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विचारणं तमेव सर्वं तमेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा करोमि यत् परस्मै नारायणाय समर्पयामि अजं कृतं राम नारायणं कृष्णं इदं पदं प्रभुकावतं जानकी नायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम
सन्ना ते हनाकं महिमानः सजन् पूर्वे सात्यः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रदेशायिने नमो वयं वैस्तुरणाय कुर्महे समे कामान् कामाय मह्यं कामेश्वरो वैस्तुरणो ददातु कुबेराय वैस्तुरणाय महाराजाय नमः ॐ सेवन्तिकावकुलचम्पकपाटलां जय पुन्नागजातिकरवीरशालपुष्पै वीलप्रवाल तुलसीदलमातुलदीभिः तुम पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद नाना सुगंधि पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तां गृहाणां परमेश्वर मन्त्रपुष्पाञ्जलिर्समर्पयामि। बोलिए श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्री वृंदावन बिहारी लाल की जय। जय जय श्री राधेश्याम। नमः परमहंस स्वागते चरणकमलचरितरण्यं भक्तजनमानसमीमांसाय श्री देयं सदा परिभवनभगणवेष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरणं भृत्यारथिं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरान् नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्टात् पूरणेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जानामि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव
नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सीतानाथ समारम्भा श्रीरामानन्दाय मध्यमा अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरु परम्परा। श्री राधा मेरो स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावनवास। जय जय श्री राधारमण जय जय नवले किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। समचरण सरोजम सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्नीत पाणिं मण्डनं मण्डनाना अरुण तुलसी मालां कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियबुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यौस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री ग्रामदेवताभ्यो नमः। श्री स्थानदेवताभ्यो नमः। मेरो राधारमण गिरिधारी हो मेरो राधारमण गिरिधारी। गिरिधारी श्याम बनवारी 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 मेरो राधारमण गिरिधारी। मेरो राधारमण गिरिधारी।
गिरिधारी। ओ मेरो राधा रमण गिरिधारी। मेरो राधा रमण गिरिधारी। गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। ओ पायो हे मनुष्य देह अवसर बनो है बार बार ऐसी देह कहाँ पाई। भूलत है पावने अब के सयानो होयो रतन अमोल व्रत काहे को गवाई। सोच समझ कर माया को संग त्यागो मोह ममता में न मन को डगाए। सुंदर कहते हो सावधान क्यों ना होए। सुंदर कहते या सो सावधान क्यों ना होए। हरि को भजन कर हरि में समाए। हरि को भजन कर हरि को समाए। ओ हरि को भजन कर हरि को सहारे मत बनाओ ये दिल सहारे टूट जाते हैं। सहारे मत बनाए दिल सहारे टूट जाते हैं। जोश लहरों में आता है किनारे छूट जाते हैं। किनारे छूट जाते हैं। किनारे छूट जाते हैं। मेरो राधा रमण गिरिधारी। गिरिधारी श्याम बनवारी। मेरो राधा रमण गिरिधारी। गिरिधारी श्याम बनवारी। ओ मेरो राधा रमण गिरिधारी। गिरिधारी श्याम बनवारी। राधा गिरिधारी श्याम बनवारी। श्री राधे हरि बोल। हरि बोल। जय हो। मेरो राधा रमण गिरिधारी। ओ मेरो राधा रमण गिरिधारी। ओ मेरो राधा रमण गिरिधारी। 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 ओ गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। ओ गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। ओ गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। ओ गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम राधा रमण गिरिधारी। गिरिधारी श्याम बनवारी।
श्रीमद् भागवत महापुराण की ब्रज किशोरी श्री राधा रानी की बोल राघवेंद्र सरकार की पवन अश्वत हनुमान की उमापति महादेव की बोल वैष्णव साधु संतन की जय जय श्री राधे श्री द्वारिकाधीश की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। परम मंगल में परात्पर अखिलेश्वर तड़िंदित विनंदित पीतांबरधारी अकारण करुणावरुणालयी बालकृष्ण जी की प्रतिमयी वांगमूर्ति श्रीमद् भागवत कथा परम पावन भारत माँ के वीर सपूत स्वर्गीय शहीद संजय सिंह जी राजपूत इनके द्वितीय पुण्य स्मरण उत्सव पे हम और आप सभी विगत 7 दिनों से इस दिव्य मंगलमयी कथा का रसास्वादन कर रहे थे। थोड़ा भी को कमी करो। मजल दर मजल करीत आज सप्तम दिवसाच्या कथेमध्ये आपण पदार्पण करीत आहोत। आज हमें इस कथा को पूर्णाहुति तक लेकर जाना है। आज हमारी कथा यहां पूर्ण होगी। कथा कभी समाप्त नहीं होती, कथा अगाध है। आज यहां विराम होगी, कल कहीं और से शुरू हो जाएगी। ये कथा निरंतर बहती रहती, निरंतर। 7 दिन में समाप्त हो जाए ये वो कथा नहीं है। ये तो संकादिकों के द्वारा लगाया गया एक प्रतिबंधित एक समयावधि है कि 7 दिनों में यह कथा पूर्ण होनी चाहिए। 18,000 श्लोक है उसमें, अगाध चरित्र है। केवल भगवान के चरित्र की बात करें तो दशम स्कंद कितना बड़ा है, सबसे बड़ा दशम स्कंद। 7 दिन में नहीं हो सकता प्यारे। आपने यहां से खुद अनुभूति ली है। अब यहां 4-4, 4.5, 5-5 घंटा कथा करते हैं, फिर भी कथा पूरी नहीं होती, फिर भी कुछ ना कुछ संक्षिप्त में लेना पड़ता है। भगवान का चरित्र अगाध है, लेकिन एक निश्चित समय में उसे गाया जाता है, निश्चित समय में पूरा किया जाता है और विराम दिया जाता है। वह निश्चित समय आज हमारा है। आज निश्चित समय पे हमें इस कथा को विराम देना है, विराम की ओर लेकर जाना है। और टीवी के माध्यम से, यूट्यूब के माध्यम से बाहर जो सुन रहे हैं, पंडाल में बैठकर जो सुन रहे हैं, आप सभी से मैं पहले स्पष्ट करता चलूं, 7 दिन तक आपने कथा के अलावा मुझसे कुछ सुना नहीं, लेकिन आज मैं कथा ज्यादा बताऊंगा, इस बात की आप हमसे अपेक्षा ना करो। आज कथा बहुत संक्षिप्त में होगी और जिनकी वजह से यह कथा हम बैठकर सुन पा रहे हैं, हमारे उज्जवल भविष्य के लिए जिन्होंने अपने जीवन का बलिदान कर दिया, ऐसे हमारे
संजय जी के प्रति कुछ उनके चरणों में श्रद्धांजलि अर्पित करने का एक मानस है, इसलिए आज कथा थोड़ी कम ही होगी। इसलिए कथा की आज अपेक्षा ना रखो। 7 दिन तक मैंने बहुत कथा सुनाई, आज कथा संक्षिप्त में आप सबको बताऊंगा। हमारे जीवन के महद भाग्य की अनुभूति है, हमें यह मानव देह मिला। भरत खंडी नरदेह प्राप्ति है तो परम सुखाची संपत्ति। वैसे तो मनुष्य देह मिलना बड़ा दुर्लभ है। हमने भागवत में शुरुआत में ही पढ़ा सुना, दुर्लभो मानुषो देहो देहि नाम क्षण भंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनः। नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना अया मध्य दुःख यातना तुम्हें 8वां मधुसूदना। वैसे तो मनुष्य देह बड़ा दुर्लभ है प्यारे, यह दुर्लभ मनुष्य देह हम सबको मिला, और इस मनुष्य देह में आकर भी हम यदि भागवत न सुन पाए तो समझ लेना हमारे जैसा दुर्भाग्यशाली हम ही है। ये मनुष्य देह मिला ही भक्ति करने के लिए है प्यारे। दिले इंद्रिय हाथ पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोड़से नारायण नासे जीवपन भवरोग। हमने भागवत से अनेक प्रकार की भक्ति सुनी। हमने जब आरंभ किया तो द्वितीय दिन हमने 2 प्रकार की भक्ति सुनी, एक भावात्मिका भक्ति, एक वैदिक भक्ति। तीसरे दिन जब हम कथा सुन रहे थे तो 3 प्रकार की भक्ति सुनी, सात्विक भक्ति, राजस भक्ति और तामस भक्ति। चौथे दिन हम जब कथा सुन रहे तो 9 प्रकार की भक्ति सुनी, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरण वगैरह वगैरह। इनमें से एक भी भक्ति यदि हम करें तो भगवान के चरणों तक जा सकते हैं। कोई तो भी भक्ति हमें करना चाहिए, क्योंकि यह देह हमें भक्ति करने के लिए ही मिला है। लेकिन हम यहां पर आकर उस भक्ति को भूल गए हैं। देवी दिला देह भुज भजना गोमटा तोया झाला फाटा बाधी के चा। हम यहां आकर उस भगवान को भूल गए और जितना कहे उनके लिए कम है। ऐसे हमारा राजपूत परिवार जिन्होंने आप सभी लोगों के लिए यह ज्ञान दान देने के लिए यह कार्य आरंभ किया, विगत 2 सालों से निरंतर यह चल रहा है। और मैं भगवान के चरणों में यही कहूंगा कि जब तक चांद सूरज है तब तक यह कार्य निरंतर चलता रहे और निरंतर आप सभी उसके दृष्टा बने। इसलिए महान भाग्य की अनुभूति है। आप सबको नरदेह मिला है, मनुष्य देह मिला। उसमें भी आप सभी महाराष्ट्र में आए, क्योंकि और राष्ट्र से महाराष्ट्र में भक्ति ज्यादा होती है। उससे भी ज्यादा अधिकारी है हम वारकरी संप्रदाय में जन्म लिए, क्योंकि दुनिया में संप्रदाय बहुत है। मैं भारत के अलावा भी हिंदी में कथा करता हूं, बहुत सारे जगह में कथा करने गया। कई लोग YouTube पे सुन रहे थे, मैंने कल देखा उसमें कमेंट्स आई, उस कमेंट्स करने वाले को ही मैं बताऊंगा। कथा तो अच्छी हो रही है लेकिन थोड़ी सी मराठी में होती तो और अच्छा होती। अरे भाई मराठी तुझे समझ में आती यहाँ तक ठीक है, लेकिन इस कथा का भारत पे प्रदर्शन चल रहा है, पूरा महाराष्ट्र नहीं पूरा भारत इसे सुन रहा है। उनको भी समझना चाहिए ये संजय सिंह राजपूत केवल महाराष्ट्र के नहीं अपितु पूरे भारत के सुपुत्र है, और इसीलिए यह कथा पूरे भारत सुन रहा है, पूरी भारत। उनको भी तो समझे। हमारा महाराष्ट्र, हमारा बुल्ढाना, हमारा मलकापुर का गौरव है हमारे संजय सिंह जी। वो कौन थे, किस लिए गए, पूरा भारत तो समझना चाहिए ना। और भारत में हर घर में अगर ऐसा होता है तो वहां उनको भी ये सद्बुद्धि भगवान दे कि वो भी एक जवान को अजरामर करने के लिए लोगों के दिमाग में नहीं उनके दिल में रखने के लिए ये कार्य करे। तो मैं भारत के बाहर भी कई जगह मैंने कथा करी है, राजस्थान, गुजरात, उधर आंध्रा, बहुत सारे संप्रदाय में जाकर बहुत सारे संतों की सेवा भी इस शरीर से की।
लेकिन मुझे बताते हुए गर्व होता है, मी महाराष्ट्र नाही तर अपितु पूर्ण भारत बऱ्यात शोधलं, पण मला पंढरपूर सारखं तीर्थ दिसलं नाही, पांडुरंगा सारखा देव दिसला नाही, ज्ञानोबा तुकोबाराय सारखे संत दिसले नाही, गीता ज्ञानेश्वरी तुकोबारायांसारखे ग्रंथ दिसला नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ दिसला नाही. हर संप्रदाय में लोग कहते हैं कि हमारा संप्रदाय ऐसा है, इसमें आओ, ऐसा करो. एकच संप्रदाय असा शिकवतो महाराज जगाला. आमचे ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतात तुला वारकरी व्हायचं आहे का? मग वारकरी व्हायचं असेल तर सर्वात पहिला नियम, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कई लोग हमारे पास आते, महाराज महाराज हमने उसको गुरु किया, इसको गुरु किया, आणि ते गुरु महाराज मग एकट्यात बोलावतात ना, त्याच्या कानात मंत्र देतात, कानफुक्या मंत्र. काय सांगतं त्याला, हा मंत्र कोणाला सांगायचा नाही. अरे तू कशाला सांगायचा नाही? आमच्या संप्रदायात, वारकरी संप्रदायात असं नाही. रामकृष्ण हरी उघडा मंत्र जाणार, आमचा मंत्र उघडा येत. मी त्या दिवशी रामकृष्ण हरी मंत्राची महती सुद्धा तुम्हाला सांगितले. एका ज्येष्ठ कीर्तनकाराच्या मुखातलं वाक्य आहे, राम त्रेतायुगातलं तत्व आहे, कृष्ण द्वापार युगातलं तत्व आहे, आणि हरी आमच्या कलियुगातलं तत्व आहे. आणि तिन्ही युगाचं तत्व बनून जो मंत्र निर्माण केला, त्या मंत्राचं नाव आहे रामकृष्ण हरी. म्हणून महाराष्ट्रात जन्म मिळाला हे भाग्य आहे. त्यात वारकरी संप्रदायाचा नसेल तुम्ही संप्रदायात, तरी तुम्हाला वारकरी संप्रदायाचा लवलेश मिळाला, आनंद मिळाला, हरिपाठ मिळाला, कीर्तन मिळालं, भागवत मिळालं, हे त्याच्यापेक्षा जास्त भाग्य आहे. आणि सर्व जगात ज्या ठिकाणी जगाची वाटचाल थांबली असताना मोठमोठ्या कार्यक्रमाचे नियोजन बंद पडल्यानंतरही तुमच्या मलकापुरामध्ये एवढ्या जास्त गर्दीमध्ये की व्यवस्था सुद्धा अपुरी पडाव, नवीन चटया टाका लागल्यात. काल एवढ्या जास्त संख्येमध्ये गर्दीने तुम्ही इथे येऊन कथा ऐकता, याचा मतितार्थ तुमचा भगवंतावरती एवढा विश्वास आहे की आम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर काही होणार नाही, असे कोरोना असला तर इथून पळून जाईल एवढा विश्वास ठेवून तुम्ही एवढ्या गर्दीने इथं राहता. आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली, त्यावेळेला आम्ही आरंभ केला, त्यावेळेला आम्ही व्यवस्था करू असं म्हटलं. पंडालमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवायची आणि सॅनिटायझर ठेवायचं, मास्क ठेवायचं. पहिल्या दिवशी आम्ही केली सुद्धा व्यवस्था, पण दुसऱ्या दिवसापासून आम्हाला असं वाटलं ते व्यवस्था अपूर्ण पडत आहे. आता सोशल डिस्टन्सिंग मध्ये कुठं बसणार आहे इथं एवढ्या याच्यात, ऐका. पण विश्वास ठेवा, या ठिकाणी आलात ना, इथं बसलेल्यांना एकाही व्यक्तीला कोरोना होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. अरे आमचा सांभाळ करणारा आमचा देव आहे रे, आणि देव आहे म्हणूनच आपण या ठिकाणी. बरेच लोक म्हणतात आम्ही देवाकडे जातो, आम्ही मंदिरात जातो, आम्ही तीर्थाला जातो, आम्ही भागवताला जातो. अरे तुझ्यात काय ताकद आहे जाण्याची? देव तुला घेऊन जातो, देव तुला बोलवून घेतो म्हणून तू जातो. ज्या दिवशी देव नेणार नाही ना, त्यावेळेला 4 लोक घेऊन जाणार, ते मंदिरात नाही स्मशानात. लोक घरी सुद्धा ठेवणार नाही त्या दिवशी. म्हणून महद्भाग्याचे पात्र तुम्ही आहात. तुम्हाला अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा हे भागवत कथा ऐकायला मिळतं. भाग्योदयीन बहुजन्म समर्जितीन सत्संगमम चलवते पुरुषो यदा वै. अनंत जन्माचा आज पुण्य उदयाला आलंय. तुम्ही गेल्या 7 दिवसांपासून कथा ऐकतात. आज त्या कथाची आपल्याला पूर्णाहुतीपर्यंत जायचंय. कालपर्यंत आपण जी कथा ऐकली, भगवंताच्या रुक्मिणी मंगल पर्यंत कथा ऐकली. काल भगवंताचा विवाह सोहळा आपण या ठिकाणी अनुभवला. नवे भगवंताचे वराते बनून तुम्ही सर्व त्या आनंदामध्ये सहभागी झालात आणि सर्वांनी तो आनंद या ठिकाणून ग्रहण केला. मी नेहमी सांगतोय,
भगवंताच्या जन्मात, भगवंताच्या रासलेलेत, भगवंताच्या लग्नात जो नाचला त्याला 33 कोटी, त्याला 84 लाख योनीमध्ये परत परत नाचण्याकरता भाग पडणारा नाही. म्हणून आल्या जन्मामध्ये इथं नाचायचं, इथं टाळी वाजवायची. लोकांना नेमकं इथंच टाळी वाजवायला लाज येतं, आणि ज्याला इथं टाळी वाजवायला लाज येतं मग ते पुढच्या जन्मामध्ये बस स्टॉपवर टाळी वाजवतं. नाही ते घरी करून विचार केला तरी चालेल म्हणा. अजूनही काहीच्या लक्षात आलं नाही, ते पुढच्या वर्षीवरी आलं म्हणजे झालं. अरे तुम्ही इथं जर टाळ्या वाजवल्या नाही तर पुढच्या जन्मामध्ये रेल्वे स्टेशनला, एसटी मध्ये, रेल्वे मध्ये, भर चौकात टाळ्या वाजवायला लागल. आणि तिथं टाळ्या वाजवायच्या नसेल तर इथं टाळ्या वाजवायचा. 7 दिवस झाले तरी पडत नाही. आज बोलणारच मी, आता काय झाली शेवटलीच कथा आहे माझ्यात. येऊ द्या ना राग तुम्हाला. आता आला तर आला, मला काय तुमच्याकडे पावशेर तांदूळ मागायला नाही यायचं. पण नाही, तुम्ही खरंच खूप सुंदर 4 दिवस झाले मी बघतोय. सर्व भजन झालं की सर्व टाळ्या वाजवतात. भले आपल्या टाळ्या आपल्याला दिसल्या, ऐकायला आल्या का नाही आल्या ते तुम्हालाच माहिती राहतं, पण वाजवतात तुम्ही. वाजवणं याला महत्व आहे. फार सुंदर. काल भगवंताच्या विवाह सोहळ्याची कथा आपण या ठिकाणी पाहिली. भगवंताचा विवाह रुक्मिणी मातेबरोबर झालेला आहे. भगवंताला पत्र लिहिलं रुक्मिणी मातेने. पत्रातला भाव भगवंतांनी पाहला. रुक्मिणी काळी आहे की गोरी आहे, उंच आहे की ठेंगणी आहे, लहान आहे की मोठी आहे, अमीर आहे की गरीब आहे, याचा विचार केला नाही देवानं. का? कारण आमचा देव हा प्रेमाचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला. देवाला सर्व मिळतं नाही काय. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. अरे ऐसा जो समर्थ, पण हाची दुष्काळ तयाला. हाची म्हणजे इथं चकार वापरला. चकार म्हणजे अनेकाच्या दृष्टीनं व्यावर्तक, एकाच्या दृष्टीनं निश्चयात्मक स्थिती जिथं प्राप्त होते त्या ठिकाणी चकार येते. देवाला हाच दुष्काळ आहे, म्हणजे याच्या व्यतिरिक्त देवाकडे सर्व आहे. कुठला दुष्काळ? थोर प्रेमाचा भुकेला. जर तुम्ही प्रेम दिलं ना तर देव तुमचे उष्टे बोरं सुद्धा खातोय. तुम्ही प्रेम दिलं ना देव तुमच्या घरी पाणी सुद्धा भरतोय. तुम्ही जर प्रेम दिलं ना तर देव तुमच्या घरी येऊन तुमचं बाळणपण सुद्धा करतोय. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडादार हाक मारी. चोखोबा रायांच्या पत्नीचं बाळणपण केलं महाराज देवानी. यापुढे जाऊन सांगू, तुम्ही जर प्रेम दिलं ना तर देव तुमची बायको सुद्धा होतो. बायको झाली का नाही? अर्जुनाची बायको सुद्धा झाला देव. सुभद्रा ज्या वेळेला वनामध्ये देवाला इच्छा झाली अर्जुनाला की या ठिकाणी जर माझी सुभद्रा असते तर बरं झालं असतं. देव सुद्धा बायको झालात महाराज अर्जुनाची. प्रेमच पाहिजे देवाला. तुमचा पैसा नको देवाला, तुमची संपत्ती नको देवाला, तुमचं घरदार नको देवाला. बस तुमचं प्रेम पाहिजे देवाला. आणि प्रेमाला काही पैसा लागत नाही हो. पण महाराज जगाची फार मोठी विडंबना आहे. ज्या ठिकाणी माहिती आहे की एकदा आपण प्रेम केल्यानंतर तिथून आपल्याला विश्वासघाताशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही, तरी तिथं जीवापाड प्रेम करते. आणि ज्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी प्रेम केल्यानंतर आपला कधीच विश्वासघात होणार नाही, त्या देवावर महाराज कधीच प्रेम करत नाही. ही जगाची विडंबना आहे. तुम्ही या संसारातल्या व्यक्तीबरोबर कितीही प्रेमाने वागा, त्यावरती कितीही विश्वास करा, त्याला कितीही काही सपोर्ट करा, पण शेवटी एक दिवस तो तुम्हाला बेईमान झाल्याशिवाय राहणार नाही. अरे जिथं स्वतःची लेकरं बेईमान होतात, अरे जिथं स्वतःचे बायको बेईमान होतात, त्या ठिकाणी इतरांची काय गोष्ट आहे.
पण जेवढं प्रेम तुम्ही या संसारातल्या लोकांवरती करता त्यातलं निम्म प्रेम, अर्ध प्रेम, थोडं प्रेम देवावरती करून बघा, कधी विश्वासघात होणार नाहीत महाराज। दुनिया का एक ही ऐसा दरबार है जहां पर सबको गले लगाया जाता है। रुक्मिणी मातेचं पत्र देवाने पाहिलं, वाचलं आणि देवाने रुक्मिणी माता कशी आहे याचा विचार केला नाही आणि रुक्मिणी मातेचा अंगीकार केलेला आहे। रुक्मिणी मातेचा विवाह भगवंताबरोबर झाला। फार सुंदर एक काही वर्षानंतर एक पुत्र जन्माला आला, ज्याचं नाव प्रद्युम्न असं ठेवण्यात आलेलं आहे। शंभरासुर घेऊन जातोय। प्रद्युम्न कर्वे शंभरासुराचा वध झालेला आहे। हा शंभरासुर नारद येऊन ह्या प्रद्युम्न जो आहे तो पूर्वजन्मातला कामदेव आहे। कामदेवाची पत्नी रती शंभरासुराच्या घरी दासी स्वयंपाक बनवण्याचं काम करते। दोघांची ओळख नारदजी पटवून देतात। दोघांचा विवाह। प्रद्युम्नजी आपल्या पत्नीला घेऊन घरी येतात। घरी आल्या आल्या भगवंताच्या 16,108 पत्न्या म्हणजे प्रद्युम्नजींच्या 16,108 मातेंचं दर्शन घेतात प्रद्युम्नजी। परीक्षित महाराजांनी मध्ये प्रश्न केला, सुखदेव जी आपने मुझे कल तक कथा सुनाई, रुक्मिणी और भगवान का विवाह हुआ, फिर बेटा पैदा हुआ, फिर शंभरासुर लेकर गया, शंभरासुर का वध हुआ। अभी आप कह रहे हो कि वापस जब आए तो 16,108 माताओं का दर्शन किया। इसका मतलब यही होता है कि भगवान की 16,108 पत्नी थी? बिल्कुल। तो 16,108 पत्नी भगवान की थी। आपने तो मुझे एक ही कथा सुनाई, मुझे 16,108 कैसे हुई जरा बताना। तो बताने का प्रयास करते हैं। सत्राजित नावाचा एक महाराज, सूर्याचा भक्त, त्याला सूर्यापासून मणी प्राप्त झाली, सूर्यासारखी तेजस्वी। देवानी मागितली, दिली नाही। घरी आला, खुंटीला लटकवली, ती मणी झोपी गेला। रात्री ती मणी त्याचा छोटा भाऊ प्रशेन त्याने आपल्या गळ्यात लटकवली। घोड्यावर बसला, रथातून निघून गेला वनामध्ये। अंधार होता, प्रकाशाच्या त्या चमकणाऱ्या मण्याने सर्व दिसत होतं। एका व्याघ्राला असं वाटलं की हे काहीतरी खाण्याची वस्तू आहे। धाव घेतली, झेप घेतली, प्रशेनाला मारलंय। ती मणी तोंडात घेतली, वाघ निघाला। आमचे जामवंत जे महाराज त्या ठिकाणी होते, जामवंतांनी सिंहाचा पराभव केलेला आहे। ती मणी हिसकावून घेतली, मणी घरी घेऊन आलेत। जामवंतजींची छोटी मुलगी पाळण्यात झोपलेली होती, तिला खेळवणं म्हणून असं वर बांधून दिली ती मणी। सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर जिकडं तिकडं गावामध्ये एकच चर्चा, काय मणी चोरी गेली, मणी चोरी गेली। कोणी चोरली? देवानी चोरली। कशावरून? महाराज असं असतं, एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीने मागितली आणि आपण नाही दिली, त्याच दिवशी चोरी गेली तर आपला शक कोणावर जातो? संशय कोणावर? नाही कळत आहे का? थोडं अजून सोपी करून सांगू का? चालेल। इथे आमचे वारकरी कीर्तन चॅनलचे मालक आमचे मुकेश दादा आहेत। काय त्यांचं सांगावं, या कॅमेरावर दौडते, त्या कॅमेरावर दौडते, इकडे कम्प्युटरवरती दौडते। बरं तेवढ्यानं भागत नाही, पुन्हा हातात मोबाईल घेऊन शूटिंगही करते। मी त्या मुकेश दादाला म्हटलं, दादा अहो तुमचा मोबाईल खूप छान आहे हो। त्यांनी सांगितलं, मग छान आहे ना, 25,000ला घेतला म्हटलं। असं? अहो क्लॅरिटी किती छान आहे हो। असं करा ना दादा, तुमच्याकडे तर खूप पैसा आहे, असं करा मला देऊन टाका हा मोबाईल। हा महाराज फुकट आला का? असं म्हणणार नाही, ते देऊन देतात। खूप प्रेमळ स्वभाव। फुकट आला का? नाही देणार मी। नका देऊ, आता तुमचाच मोबाईल। नाही दिला ना महाराज, म्हणजे सांगतोय तुम्ही। रात्र झाली, कीर्तन लागलं। कीर्तनामध्ये मी होतोच कीर्तनाला।
कीर्तन संपलंय, मग त्यांच्याकडे गेलोय, थोडं बोलून मग मी निघून गेलो. तेवढ्यातच त्यांचा मोबाईल कोणीतरी उडवला. आता इमानदारीनं सांगा तुम्ही, ते आधी संशय कोणावर घेईल? हा, कोणावर? माझ्यावर? म्हणजे मी चोर आहे का? एवढ्या इमानदारीनं म्हणता तुम्ही? हा बरं, 7 दिवस यांना भागवत सांगितलं, हे मला चोर म्हणते. पहिला संशय कोणावर जाईल? आता तर बोलायचंच बंद झालं. पहिला संशय कोणावर जाईल? हा, जोरानं बोला, मला ऐकायला कमी येतं. पहिला संशय म्हणजे मी चोर आहे असंच म्हणायचं ना? मग कसं म्हणायचं? मी मागितला, दिला नाही, म्हणून पहिला संशय माझ्यावर. तसं देवाने सुद्धा समंतक मणी मागितला, पण सत्राजितांनी दिला नाही. त्याच रात्री तो मणी चोरीला गेला असं समजून पहिला संशय कोणावर गेला? देवावरती. आणि पाहता पाहता माणूस महाराज कुठलीही गोष्ट कोणाला सांगणार नाही, पण बायकोला सांगितल्याशिवाय राहणार? बोला ना, सांगता का नाही तुम्ही? कोणाला सांगणार नाही, पण तिला सांगितल्याशिवाय. बरं, तुम्ही यांना सांगितलेली गोष्ट यांच्याजवळ राहतं का? ओय, एखादी गोष्ट महत्वाची तुम्ही यांच्याकडे सांगितली, ते त्यांच्याच जवळ राहतं का? नाही राहत. म्हणजे अनुभव वाटतो तुम्हाला. म्हणून महत्वाच्या गोष्टी सांगत जाऊ नका, नाही तर घरातली गोष्ट चौकात यायला वेळ लागत नाही. बरोबर बोलतो ना मी? तुम्ही इमानदारीनं माना हलवता. याचं कारण काय माहिती आहे? तुम्ही जास्त वेळपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये कुठली गोष्ट लपवू शकत नाही, कारण तुमचं अंतःकरण फार कोमळ असतं, फार कोमल. तुमच्या मनात काहीच राहत नाही. फार कोमल स्वभावाच्या असतात बरं का महिला. आणि त्याच्यामुळे त्यांना जर तुम्ही एखादी गोष्ट सांगितली तर ते आपल्या शेजारीला बोलावतं. अगं माहिती आहे काय, आज यांच्या ऑफिसमध्ये अशी अशी गोष्ट झाली, काय तुला सांगितलं मी? सांगू नको कोणाला तू. ती शेजारचीला सांगतं, तुला माहिती आहे काय, काय अगं हिच्याकडच्या ऑफिसमध्ये असं असं झालं, तुला सांगितलं, तू नको सांग कोणाला. असं करता करता जो सांगते सर्वांना. तसं सत्राजिताने आपल्या पत्नीला सांगितलं, मणी चोरीला गेला. मला असं वाटतं कृष्णाने मणी चोरला. ती गोष्ट चौकापर्यंत यायला वेळ लागला नाही, ती गोष्ट देवापर्यंत गेली. आणि देव म्हणतात, अरे माझ्यावर ते मिथ्या दोषारोपण होते, मी याचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही. देवाने काही लोकांना घेतलंय, शोध घेण्याचा आरंभ केला. प्रशन बाजूला, प्रशन सुद्धा गायब झालेला दिसतोय आणि म्हणून जंगलामध्ये आलेत. प्रशनाचा मृतदेह दिसला. तिथून पुढे वाघाचे पंजे दिसतंय. त्या वाघाच्या पावलावरती पाऊल ठेवून देव पुढे चालतात. पुढे वाघाचा मृतदेह दिसला, त्याच्या पुढे चालतात. अस्वलाचे पाय दिसले, त्या अस्वलाच्या पायावर पाय ठेवून देव चालतात. ते एका गुहेमध्ये जातात. सोबत आलेल्या सेवकाला सांगितलंय, तुम्ही इथंच थांबा, मी आतमध्ये जाऊन बघते. आतमध्ये भगवान येतात. पाहते तर मणी खुंटीला लटकलेला आहे, पाळण्यावर लटकलेला आहे. तो मणी घेण्याकरता धावले. जामवंताची पत्नी होती जांबवती, जामवंताची पत्नी होती. तिने सांगितलं, महाराज जीव जर वाचवायचा असेल ना तर इथून निघून जा. माझे पती आता झोपले आहेत, ते उठतील तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, निघून जा. म्हटले, मणी घेतल्याशिवाय मी जाणार नाही. एवढ्यामध्ये जामवंत महाराज तिथं येतात. ते म्हणतात, तुला मणी पाहिजेत ना? मी हा माझ्या स्वकर्तृत्वाने मिळवलेला आहे. मणी पाहिजे ना? मग माझ्याशी मल्लयुद्ध कर, मला जिंकून मणी घेऊन जा. देव म्हटले, मंजूर आहे. आणि मग युद्ध आरंभ झालं महाराज. असं सांगतं, कित्येक वर्षपर्यंत ते युद्ध चाललंय. आणि शेवटी जामवंत महाराज थकले. आता देवाला कोण जिंकू शकणार आहेत? पण जामवंत महाराज थकले. आणि थकल्यानंतर देवाने काय केलं, आपल्या वक्षस्थळावर जो दुपट्टा होता, जो शॉल होती, ते बाजूला केली. वक्षस्थळावरती भृगु ऋषीनं मारलेली लाथ, त्याचं चरणचिन्ह पाहिलं आणि लगेच लक्षात आलं, हा माझा देव आहे. त्यावेळेला जामवंतजी महाराज धावलेत आणि भगवंताच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतात.
देवा आधीच जर सांगितलं असतं की तू आहे तर या मण्याला काय रे मी सर्वस्व तुला देऊन टाकलं असतं. आज मी माझ्या देवावर सुद्धा नाही काही हात उगारला, मी कुण्या नरकात जाईल. त्यावेळेला देव म्हणतात काका असं बोलू नका, तुमची मागच्या जन्मामध्ये इच्छा होती ना. हे जामवंतजी म्हणजे तेच जामवंतजी जे रामायणामध्ये होते, आणि म्हणून रामायणामध्ये इच्छा होती जामवंत महाराजांची, मला युद्ध करायचं. पण युद्धाचे काही नियम होते, आता सारखे युद्ध नव्हते. त्या युद्धाचे नियम होते, समोरचा व्यक्ती सुद्धा आपल्या सारख्या ताकदीचा पाहिजे तेव्हा युद्ध करता येत होतं. आणि रावणाच्या सैन्यामध्ये एक रावण सोडला तर जामवंतजी सारखा पराक्रमी दुसरा कोणीच नव्हता, रावण होता. आणि रावणाला देवानी मारलंय आणि देव अयोध्येमध्ये आले, रामराज्याभिषेक झाला, सर्वांना काही ना काही द्यायला लागले. जामवंतजीला विचारतात सांगा तुम्हाला काय पाहिजे. जामवंतजी म्हणतात काहीच नको, माझी इच्छा होती युद्ध करायची, सर्व लोक युद्ध करत होते, नाही काही सुग्रीव युद्ध करत होता, हनुमान युद्ध करत होता, अंगद युद्ध करत होता, मलाही वाटत होतं की मी सुद्धा युद्ध करावं, पण माझ्यासारखा पराक्रमी कोणीच नव्हता. मला वाटलं मी रावणाशी युद्ध करावं, पण रावणाला तुम्ही मारलं. माझ्या हातामधली इच्छा आली ना, आता मला युद्ध करावं वाटतं. एक काम करा देवा, रावणाला मारणारा रावणासारखाच पराक्रमी आहे, म्हणून तुम्ही माझ्यासारखे पराक्रमी आहे, एक काम करा आता तुम्हीच माझ्याशी युद्ध करा. कोण म्हणतात? जामवंतजी. रामचंद्र प्रभू सांगतात बघा हा जन्म माझा मर्यादा पुरुषोत्तमाचा आहे, मी आता युद्ध करू शकत नाही, पण तुमची इच्छा काका मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पण द्वापार युगामध्ये आणि तेच राम या जन्मात कृष्ण झालेत आणि तेच जामवंतजी हे जामवंतजी आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मल्ल युद्ध संपुष्टात आलं. देवाला म्हणतात देवा कशा करता मग युद्ध केलं? मण्या करता. बरं मणी घेऊन जाणार, पण असं घेऊन जाऊ नका, मग आंधन घेऊन जा. आंधन कळतं ना, जे लग्नामध्ये मुलीला भेट दिले जात त्याला काय म्हणता तुम्ही? दहेज. मराठीत आंधनच म्हणतात ना, आमच्याकडे म्हणतात. आता तुम्ही काय म्हणतात? होई म्हणत नाही, नाही म्हणत नाही, आंधनच ना. हा, मुलीला दिला जातं. हा मणी घेऊन जा, पण आंधन घेऊन जा, दहेज लेके जाओ. बोले दहेज कहां से, मेरी तो शादी हो चुकी है. अहो मग आता माझी मुलगी लग्नालायक झालीत ना, माझ्या मुलीला तुमच्यासारखा पती मिळणार नाही, माझ्या मुलीचा सुद्धा अंगीकार करा आणि ह्या मनीला सुद्धा घेऊन जा. आता नाही म्हणाव तर मनी मिळत नाही, स्वभाव माहिती होता. मग मण्या करता त्या ठिकाणी भगवंताने जामवती बरोबर पुन्हा एक